14 खरीप पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत 2026-27 हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघत चला। मान्सूनची चाहूल सुरू, अंदमानातील आगमनासाठी पोषक स्थिती। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा मान्सून अंदमानातील आगमनासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे। कर्जमाफीचा निर्णय मे अखेर, 36 लाख शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ। 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानही मिळणार। कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये होणार जमा। भाजीपाल्यांचे दर कडाडले, चाराही महागला। तीव्र उन्हाचा परिणाम, पशुधनाला बसला फटका, शेतकरी झाले हैराण। भाजीपाल्यांचे आजचे असणारे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। खतावरून खतखत, रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनामुळे निर्माण झाला संभ्रम। आगामी खरीप हंगामासाठी देशामध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे आता सांगण्यात येत आहे। अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाली विक्रमी दर। बियाणे दर्जाच्या सोयाबीनला 7,500 रुपयापर्यंत मिळत आहे दर, परंतु शेतकऱ्यांकडील असणारा सोयाबीन स्टॉक संपला। घरगुती सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांची होत आहे बचत। यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यामध्ये दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांद्वारा घरगुती बियाणांचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे। गावरान आंब्याच्या अनेक जाती नष्ट, 193 जाती आहे संकटात। कन्नड तालुक्यातील स्थिती, पूर्वीचे वैभव गेले रसातळाला। गावरान आंब्यापासून जनताच वंचित। राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येणार, अंगाची लाही लाही। विक्रमी तापमानाची होणार नोंद, हवामान विभागाचा इशारा, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा दिला इशारा। ऊसाच्या थकीत बिलासाठी शिवसेना करणार आंदोलन, शिवसेनेच्या तालुका प्रमुख अजय दाभाडे यांचा कारखानदारांना कडक इशारा। लवकरात लवकर पैसे खात्यामध्ये जमा करण्यात यावी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। एकाच दिवसामध्ये क्विंटल मागे 1300 रुपयांनी दर घसरले। हळद उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर। हळदीचे दर 22,300 वरून थेट 21,000 आले। जनगणनेमध्ये खोटी उत्तरे, माहितीचा नकार दिल्यास अदखलपात्र गुन्हा। प्रगणनांना प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक, अन्यथा होऊ शकतो दंड। जनगणना प्रक्रिया होणार पारदर्शक। एल निनोमुळे पाऊस दगा देणार, जलताराने भूजल पातळी वाढणार। कमी पावसाचा धोका, खरीप हंगामावर संकटाचे सावट। नैसर्गिक पद्धतीने जिरवा जमिनीतील पाणी। फुलांचे भाव गगनाला, गुलाब 600 तर मोगरा 1,000 रुपये किलो। लग्न सरांमुळे फुलांची मागणी वाढल्याने दरामध्ये झाली वाढ। पारा 44 अंशावर, आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष गायब। आरोग्य व्यवस्थेचे वास्तव आले समोर, अंमलबजावणीही नाही। उष्णतेमुळे लहान मुले व म्हाताऱ्यावर लवकर होते परिणाम। लातूर जिल्ह्यातील अपडेट। वाढत्या मशागतीच्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात। डिझेलचे दरवाढ, मजूर टंचाई, वाढलेल्या भाडेदरांचा फटका। 10 ते 20% ट्रॅक्टरच्या मशागतींच्या दरामध्ये झाली वाढ। पोटाला कळ सोसून वडापाव समोसा कसा विकणार? चौथ्यांदा झालेल्या दरवाढीनंतर सिलेंडर 1350 रुपयांनी महागले। हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खाणे आता महागणार। दिवसा उन्हाच्या झळा तर रात्री उकाडा, शरीर रिकव्हरी होईना। उन्हामुळे अंगाची होते लाही लाही, आरोग्याच्या तक्रारीमध्ये वाढ। वातावरणातील होते सतत बदल। पारा 45 अंशाच्या पार, 4 दिवस येलो अलर्ट। राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढत आहे। तापमान 45 अंशाचा पार जाण्याची शक्यता वाढली। कांद्याच्या दरात घसरण, मात्र मटकी मसूर दर वाढली। युद्धाचा परिणाम, इंधन भडकले तर आणखीन उसळी। वाढलेले डाळींचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता।
सोयाबीन पीक विम्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या दरबारामध्ये, पालकमंत्र्यांनी मागितली वेळ, शिवसैनिकांच्या पीक कापणी प्रोग्रामवरच अपेक्षा. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. कांदा काढणीला मजुरांची वानवा, शेतकरी झाले हवालदिल. शेतीकाम करण्यासाठी मजुरी 700 ते 800 रुपये. मजुरांच्या वाढत्या टंचाईमुळे शेतकऱ्यांद्वारे यांत्रिकीकरणावर भर. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ही सोने खरेदी सुरू. वर्षभर नवीन सोने खरेदी करू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, परंतु नागरिकांकडून याविषयी समर्थन भूमिका दिसून येत नाही. उतरवयात आधार, कामगारांना 3,000ची पेन्शन मिळणार. केंद्र सरकारची प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू. 60 वर्षाच्या हजारो कामगारांना होणार निवृत्ती वेतनाचा लाभ. जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना 336 कोटींचा पीक विमा मंजूर. विमा कंपनीचे अपेक्षा फेटाळले. खरीप 2025च्या विम्याचा पेच सुटला. राणा जगदीश पाटील यांची माहिती. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. कर्जमाफीची यादी तयार. 62,000 शेतकऱ्यांना होणार याचा फायदा. सरकारद्वारे 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येत असून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एल निनोमुळे पाऊस दगा देणार. जलताराने भूजल पातळी वाढणार. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जलसंधारण भर. एल निनोमुळे यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. उन्हाचा तडाखा. तापमान 43 अंशावर. जनजीवन झाले विस्कळीत. शहरामध्ये दुपारच्या वेळेस रस्ते पडत आहे सुमसान. शेतकऱ्यांच्या शेतकामाला सकाळी उरकून घेण्यावर देत आहे भर. केळीचे दर पोहोचले 1800 रुपये प्रति क्विंटलवर. उत्पादक शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा. आवक कमी आणि मागणी वाढल्याने भाव वधारले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. विजेच्या शॉर्ट सर्किटने भंगले स्वप्न. डोळ्यासमोर पिके झाली बेचिराग. जळगाव जिल्ह्यातील एरंडो चवार्डीमध्ये शिवारात भीषण शेतीपिकांचे झाले नुकसान. रासायनिक खतांच्या किमतीचा भडका. दरवाढीने शेतकरी आले चिंतेत. खताच्या झालेल्या दरवाढीने खरीप हंगामातील उत्पादन खर्च दुपटीने वाढणार असून शेतकरी झाले हैराण. अवकाळी पाऊस, वन्यप्राण्यांचा उपद्रव्य. फळबाग उत्पादक आले संकटात. फळबाग वाढविणे व जतन करणे सध्या आव्हान बनले आहे. मागील अवकाळी पावसाने फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. ई सेवा केंद्राचे काम झाले ठप्प. विद्यार्थ्यांचे दाखले रखडले. 10वीचा निकाल लागला असून 11वी प्रवेशासाठी संकेतस्थळ खुले. मात्र ई सेवा केंद्राचे काम झाले ठप्प. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. ई पॉस नसताना खत विकल्यास फौजदारी. थेट संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे कृषी विभागाचे आदेश. खतावरील असलेले लिंकिंग आणि काळाबाजार थांबवण्यासाठी शासनाचा उपक्रम. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. खात्यामध्ये जमा होणार 4,500 रुपये. ई केवायसी केलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 3 महिन्यांचे अनुदान एकत्रित 4,000 रुपये जमा करण्यात येत आहे. भारत आर्थिक संकटात. महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव वाढणार. अर्थतज्ज्ञांनी दिला मोठा इशारा. युद्धस्थितीचा फटका महागाईवर बसला असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सार्वजनिक शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या बातम्या आपण आज या व्हिडिओमध्ये बघितले. अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.